दिवसभरातील लोकवृत्त दिनांक 8 सप्टेंबर 2024 पॉवर्ड बाय डिलाइट बुटीक हॉटेल वाडीपाटा सातारा। नमस्कार, लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत। पाहूया दिवसभरातील लोकवृत्त। पुणे सातारा महामार्गावरील पारगाव खंडाळा बस स्थानकासमोर असणाऱ्या उड्डाण पुलावरून पडल्यानं कोल्हापूर येथील एकाचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी। उपेंद्र नागेश साठे वय 40 राहणार कोल्हापूर असं मृत्युमुखी व्यक्तीचं नाव। प्राध्यापिका मृणालिनी आहेर यांच्यावर कारवाईबाबतचं पत्र भुईंज पोलिसांकडून मागे पाचवड तालुका वाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाला दिलं होतं पत्र। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या संदर्भावरून एका सार्वजनिक कार्यक्रमात घडला होता हा प्रकार। रयत संस्थेचे अजूनही तोंडावर बोट। कृष्णानगर येथील महावितरणाच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांची निदर्शनं, जलविद्युत प्रकल्प खासगीकरणाच्या विरोधात केली निदर्शनं। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 5 लाख खातेदारांना विमा संरक्षण, अध्यक्ष खासदार नितीन पाटील। विमा संरक्षणाबद्दल माहिती आपल्या स्थानिक शाखेतून घेण्याचं खातेदारांना आवाहन। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी। आनेवाडी टोलनाका परिसरात वाहनांच्या 5 ते 7 किलोमीटर रांगा। सरकारच्या टोल फ्रीच्या अध्यादेशाची अंमलबजावणी नाही। गणेशोत्सवामुळे फुलांना मिळाला भाव। झेंडूसह गुलाब, निशिगंध, लिली, मागणी। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। साताऱ्यातील गणेश भक्तांची पदपथांवरील वाट बिकट। पेवर ब्लॉक उखडल्यानं ज्येष्ठ नागरिकांचे होत आहेत हाल। पालिकेला दुरुस्तीसाठी निधीची गरज। शाहूनगरात बाप्पांचा प्रवास खड्ड्यांमधून। एका घटनेत दुचाकी खड्ड्यात पडून महिलेसह मुलगा जखमी होऊन मूर्तीचंही झालं नुकसान। नगरपालिकेनं तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। विलासपूर येथील गणेश नगर मधील घरांमध्ये चोरी। 66,000 रुपयांचा मुद्देमाल चोरांकडून लंपास। घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून चोरट्यांनी आत केला प्रवेश। संगम माहुली येथील कृष्णा नदीच्या पात्रात पडून एका महिलेचा मृत्यू। वर्षाराणी विठ्ठल पवार वय 43 राहणार मंगळवारपेठ सातारा मृत्युमुखी महिलेचं नाव। कराडच्या यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजला A+ ग्रेड। राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या केंद्रीय समितीच्या वतीनं देण्यात आली श्रेणी। कराड शहरातील शाहू चौकात एकेरी वाहतूक। वाहनधारक नागरिकांमधून समाधान। शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना। किरपे तालुका कराड गावात एक कुटुंब एक झाड मोहीम। ग्रामपंचायतीतर्फे उपक्रम। पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणास प्रारंभ। तासवडे टोल नाक्यावर 4 चाकीला आग। हायवे पेट्रोलिंग सह टोल कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला। कुणाच्याही जीविताला धोका नाही, मात्र आगीत 4 चाकीचं नुकसान। 100 मुलांचा भार एका शिक्षिकेवर। माझगाव तालुका पाटण येथील प्राथमिक शाळेतील हा प्रकार। 5 पैकी 4 शिक्षकांची बदली झाल्यानं एका शिक्षिकेला सांभाळावा लागत आहे कारभार। पाटण तालुक्यात पावसाची उघडी। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटावर। धरणात आता 104.6 TMC पाणीसाठा जमा। अति पावसाचा खरीप पिकांना फटका। मल्हारपेठ परिसरात पिकं पिवळी पडू लागली। उत्पादनात होणार घट। कातर खटावमध्ये होते खड्ड्यांनी स्वागत। वाहन चालकांची कसरत। वादावादीचे प्रसंग। बांधकाम विभागानं खड्डे मुजवण्याची नागरिकांची मागणी। फलटण तालुक्यातील सोबनथळीसह 21 गावांची वीज खंडित। कृषी पंपाचा ट्रान्सफॉर्मर बिघडला। वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी आठवडा लागण्याची शक्यता। आणि कोरेगावच्या उत्तर भागात जनावरांना लंपीचा प्रादुर्भाव। बाधित एका गायीचा मृत्यू। आजारी जनावरांमुळे दूध उत्पादनात घट। वैद्यकीय खर्च वाढल्यानं पशुपालक झाले हैराण। तर हे होतं आजचं दिवसभरातलं लोकवृत्त। महाराष्ट्राच्या उत्सवाचं प्रतिबिंब असणाऱ्या लोकवृत्त मध्ये पुन्हा भेटूया। नमस्कार। लोकवृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।